हे बघा ते बघा, तुझ्या बापाचे वावर आहे सगळे. चुप बस, मला माहिती तुझे वडील फक्त या शेतामध्ये कामाला आहे. गप बस तू, चल. एक्सक्यूज मी, माझे पप्पा इथे काही कामाला नाहीये. हे पूर्ण वावर माझ्या पप्पांचं आहे. हे पूर्ण वावर माझ्या बाप्पाचं आहे म्हणे. खोटं तर किती बोलती. जेव्हा आपलं लग्न जमलं होतं ना, तेव्हा तुझ्या बापाने सगळं सांगितलं होतं की भाऊ आमच्याकडे काही जमीन नाही, राहायला घर नाही, खायचे बी वांदे, लग्न तुम्ही लावून घ्या, पोरगी घेऊन जा. ते तर आम्ही तुम्हाला असंच सांगितलं होतं. असंच सांगितलं होतं म्हणजे आईच्या ही सगळी जमीन तुझी आहे? हो मग. म्हणजे आता फक्त तू आणि तुझा भाऊ, म्हणजे अर्धा हिस्सा तुझ्या भावाला, म्हणजे अर्धा हिस्सा तुला, म्हणजे अजून काय बिघडलं, अजून बी अर्धा हिस्सा आपल्याला भेटणार आहे. म्हणजे फायदाच. मी तर यांना उगाच सांगितलं. आता हे माझ्या बापाला अर्धा हिस्सा मागता की काय? अहो मी तर मजा करत होते. पप्पा तर फक्त सकाळी सकाळी इथं कामालाच येतात. सकाळी सकाळी फक्त कामाला येतात? कायशी आता कळलंय मला, सगळी जमीन तुमची. आता उगा अर्धा हिस्सा मला भेटणार म्हणून तू आता तत्तर हे करून राहिली. अर्धी जमीन मी घेणार आहे, मला नको सांगू तू. अर्धी जमीन मी घेणार आहे. आता मी चाललो. अर्धी जमीन मी घेणार आहे. अर्धी जमीन मी घेणार आहे. अर्धी जमीन मी घेणार आहे. मला नको सांगू. अर्धी आले आज पण दारू ढोसून. एक हप्ताच झाला आता ना, माझी शपथ घेतली होती की तुम्ही दारू सोडली. अगं तुझी शपथ डार्लिंग, मी खरंच दारू सोडली होती. आठवड्याभरापासून मी पिली का दारू? आज पिली तिचं वेगळं कारण आहे जरा. मला सांग, लहान लहान पोरं देवाघरची फुलं असतं की नाही? हा, पण त्याचा आणि तुमच्या पिण्याचा काय संबंध? त्याचा तर लई मोठा संबंध आहे. आपल्या गल्लीतले लहान लहान लेकरायला मी नाराज केलं. माझं चुकलं. 2 ताबडीत आणा. बिचारे दिवाळीच्या दिवशी मोठ्या मनानं माझ्याकडे आले की काका पिते, काकाकडे दारूची बॉटल भेटल म्हणून. ते कशाला तुमची दारूची बॉटल मागायला आले? दिवाळीच्या दिवशी त्या लेकरायला रॉकेट उडवायचं होतं. पण नेमकं मी दारू सोडली असल्यामुळं माझ्याकडे दारूची बॉटलच नव्हती. बिचारा लहान लहान लेकरायला नाराज करताना माझा जीव काशावीस झाला होता गे. बरंच चांगलं कारण शोधलं तुम्ही दारू ढोसायला. एक गल्लीतले लहान लहान लेकर आहे ना, मी पुढच्या वर्षी बिलकुल नाराज करणार नाहीये. आज तुम्ही दारू पिली असेल ना, ती बॉटल मला द्या ना. तुला पण रॉकेट उडवायचंय काय? हो ना, मला पण रॉकेट उडवायचंय आणि तिच्यावर तुम्हाला बसायचंय आणि ढगात सोडायचंय. मजा कस करती? आपल्या बाबल्याचा अभ्यास. बबल्या काही अभ्यास करत नाही, तुमच्यावरच पडलाय. माझ्यावर पडलाय म्हणे. मी अभ्यासात किती हुशारतो. 100 पैकी 102 मार्क राहत होते मला. बाबल्या तुझ्यावर पडलाय. तू बसा तुम्ही. सांगून सांगून थकले मी, पण तो काही अभ्यास करत नाहीये. अगं सांगून सांगून थकली आहे. तोंडाचाच वापर करत असशील जर समाजासाठी करती. थोडाफार हाताचा वापर करून बघ. एखादा फटकावर त्याला, मग कसा अभ्यासाला बसतो बघतो. आता फटकेच चालू करावे लागणार त्याला. बरं ते मी थोडेसे मित्राकडे काम आहे, तिथं जाऊन येतो एकदा. तुम्ही काय नुसते बाहेरच पळत राहता, नुसते बाहेरचेच काम चालू राहतात तुमचे. हा, कारण घरातच लोक घरातलेच काम सांगतील. तू हे करा ते करा, त्यापेक्षा बरं आहे बाहेरचेच काम. ते सिलेंडर संपलाय, सिलेंडर आणून लावून द्या. हा आणतो, सिलेंडर पण आणतो आणि ते मित्राकडे काम आहे थोडस, ते पण करून येतो. पप्पा, मला मम्मीने खूप मारलं. अगं तुला काय अक्कल आहे का नाही? त्या पोराचं पार ढोंगान सजून ठेवलं. तू एवढं मारत असते का त्याला? मला माहिती होतं अभ्यास करत नाही, पण एवढं मारते. अख्खा त्याचा ढोंगान सुजलं, त्याला चालता येणं झालं, त्या राहिलं. काही झालं तरी आपलं पोरग आहे ते. तुम्ही तर गप्पच बसा. ते पोरग ना शिल्लक होत चाललंय तुमच्यासारखं. एवढं लगे काय केलं त्यांनी? मी त्याला फक्त एवढेच म्हणले, बाळा चांगला अभ्यास कर. चांगला अभ्यास केला की तुला चांगली नोकरी लागल. चांगली नोकरी लागली की तुला चांगली बायको भेटल. हा मग काय पोरग म्हणतं पप्पा तर लय शिकेले, पप्पाला तर लय चांगली नोकरी आहे, मग तरी पण तुझ्यासारखी बायको कस काय भेटली? मग काय शिकलं पोराचं? बरोबर तर म्हणलं पोरग. आता तुमचं पण ढुंगण सुचवतं.